आज मी तुम्हाला अशी रेसिपी दाखवणार आहे ना की ती बघितल्यानंतर तुम्हाला ती बनवावीच लागेल. 100% ती तुम्ही बनवणारच. रेसिपी सांगते. ते मी एक मोठा बटाटा बारीक छान किसून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्याच्यासाठी अर्धा कप राजगिऱ्याचं पीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, जाडसर शेंगदाण्याचा कूट, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून आता आपण या बॅटरमध्ये थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर सैलसर भिजवून घेऊया. जसं आपली भजीची कन्सिस्टन्सी असते तशा पद्धतीने हे बॅटर आपण भिजवून घेणार आहोत. आता एका आप्पे पॅन मध्ये आपण काय करायचं, आप्पे पॅनला मध्ये थोडं थोडं तूप घालून छान फुल गरम करून घ्यायचं आप्पे पॅन. त्यानंतरच हे बॅटर आप्पे पॅन मध्ये सोडून घ्यायचे. बॅटर सोडताना आप्पे पॅनचं जे साचा असतो तो फुल भरून घ्यायचा, जेणेकरून जे आपले आप्पे आहेत ना ते दोन्ही साईडने गोल टम्म फुगलेले बनतात. अर्धवट भरलं तर ते फ्लॅट होऊ शकतात. आणि अशा पद्धतीने ते इथं 5 मिनिटे झाकून ठेवून घ्यायचे. आणि बघू शकता तुम्ही खालच्या साईडने मस्त छान आप्पे आपले छान फ्राय झालेले आहेत. आणि अशाच पद्धतीने दोन्ही साईडने आपण लाल खरपूस रंगावरती आप्पे भाजून घेणार आहोत. एवढे टेस्टी लागतात नाही खायला. तुम्ही उपवासातच काय असे एरवी जरी बनवले ना तरी सुद्धा खूप टेस्टी लागतात. आणि तुम्ही ते बनवणारच. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. आणि रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात परत अशाच एका नवीन इंटरेस्टिंग रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.